लग्न म्हणजे दोन जीवांचे, दोन कुटुंबांचे आणि दोन संस्कृतींचे पवित्र मिलन. गरिबांच्या आयुष्यात आनंदाची पहाट फुलवणारा सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे समाजसेवेचे खरे उदाहरण. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे आज शनिवारी 23 मेला शिवसेना आदिवासी समाज विभाग आणि आधार प्रतिष्ठान बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 200हून अधिक आदिवासी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वधूवरांचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. बोईसर येथील सर्कस ग्राउंडवर पार पडलेल्या या सोहळ्याने सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि समाजसेवेचा सुंदर संदेश दिला. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिवसेना उपनेते, आदिवासी समाज महाराष्ट्र संघटक अध्यक्ष तसेच आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश धोडी हे दरवर्षीप्रमाणे यंदाही या भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून समाजातील गरजू कुटुंबांना मोठा आधार देत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आजच्या वाढत्या महागाईच्या काळात सामान्य आणि गरीब कुटुंबासाठी मुला मुलींचे लग्न करणे अत्यंत कठीण झाले आहे. लाखो रुपयांचा खर्च, सामाजिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंब चिंतेत असतात. अशा परिस्थितीत आधार प्रतिष्ठान आणि शिवसेना आदिवासी समाज विभागाने उचललेले हे पाऊल अनेक गरीब कुटुंबासाठी आशेचा किरण ठरले आहे. या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे अनेक नवदाम्पत्यांच्या आयुष्याला नव्या सुखद प्रवासाची सुरुवात मिळाली. संपूर्ण सर्कस ग्राउंडवर मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक वेशभूषेत सजलेले वधूवर, ढोल ताशांचा गजर, नातेवाईकांचा आनंद, आशीर्वादांचा वर्षाव आणि उत्साहाने भारलेले वातावरण यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळताना दिसत होते. समाजातील गरजू आणि आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या सोहळ्यात नवदाम्पत्यांना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री योगेश रामदास कदम, पालघरचे आमदार राजेंद्र गावित, पालघर नगर परिषदेचे नगराध्यक्ष उत्तम घरत, माजी आमदार श्रीनिवास वनगा, पालघर कार्य अध्यक्ष आधार प्रतिष्ठान तथा शिवसेना सहसंपर्क प्रमुख वैभव संखे तसेच आधार प्रतिष्ठानचे सचिव कल्पेश धोडी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी अशा उपक्रमांची मोठी गरज असल्याचे सांगत आयोजकांचे कौतुक केले. गरिबांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारे हे कार्य खऱ्या अर्थाने पुण्याचे काम आहे अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. या भव्य सामुदायिक विवाह सोहळा केवळ एक विवाह सोहळा नव्हता, तर समाजातील एकोपा, माणुसकी आणि सामाजिक जबाबदारीचे प्रेरणादायी उदाहरण ठरले. सर्वप्रथम मी शिवसैनिकांचं आणि जगदीश यांचं मनापासून अभिनंदन करतो. सलग 19 वर्ष ते ह्या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून तमाम आदिवासी बांधवांची, गरीब कुटुंबियांची ते मदत करत आहेत. आणि मगाशी त्यांच्या भाषणामध्ये देखील सांगितलं आणि आमचे देखील अनेक अनुभव आहेत. गरीब शेतकरी कुटुंबातील घराणं ज्या वेळेला लग्न करण्याकरिता, लग्न कार्याकरिता घरी पैसे नसतात, म्हणून घरी मुलीचं लग्न होत नसतं आणि ह्या दुःखामध्ये ते कदाचित आत्महत्येचं देखील पाऊल उचलताना मी महाराष्ट्रामध्ये पाहिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये अशा विवाह सोहळ्याचं आयोजन करणं ही त्यांच्याकरिता मला वाटतं फार मोठी उपलब्धी आहे. मी जगदीश यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो. हा विवाह सोहळा फक्त एक राजकीय हेतूने ठरलेला हा विवाह सोहळा नाही. खऱ्या अर्थाने समाजकार्य, समाजामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणं हा हेतू या सोहळ्याच्या माध्यमातून साध्य होताना दिसतोय. म्हणून या सोहळ्याचं मला साक्षीदार होता आलं पहिल्यांदा. मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांचं सर्व सहकार्याचं पुण्याचं अभिनंदन करतो. सन 2008 पासून आपण सामुदायिक विवाहाचं आयोजन करतो आहोत. आज 2026-19 वर्ष सामुदायिक विवाहाला झालेली आहेत. आपण 201 वधूवरांचा या ठिकाणी विवाह करणार होतो, परंतु
या ठिकाणी 201 ते 220 झालेले आहेत. वैशिष्ट्यता या विवाह सोहळ्याची अशी आहे की या विवाह सोहळ्यामध्ये 9 वधूवर हे दिव्यांग आहेत. या विवाह सोहळ्यामध्ये आंतरजातीय वधूवर आहेत. या सोहळ्यांमध्ये आदिवासी आहेत. हा विवाह सोहळा इतक्या भव्य मंडपामध्ये होत आहे. खास करून आपला हा पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे. या जिल्ह्यामधली बहुतेक आदिवासी कुटुंब ही कामधंद्यानिमित्ताने बाहेर गावी गेलेली असतात, ती या महिन्यामध्ये येत असतात आणि आल्यानंतर या ठिकाणी लग्न करताना सावकारी कर्ज घेऊन येत असतात आणि ते कर्ज वर्षानुवर्ष पेड केल्यानंतर पण पेड होत नाही आणि त्याच्यापासून त्याला वाचवण्यासाठी हा लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 220 वधूवरांचं या ठिकाणी लग्न लावताना या वधूवरांच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या कुटुंबाचे कमीत कमी 2 कोटी रुपये या शिवसेना आदिवासी समाज आणि आधार प्रतिष्ठानने त्यांचे वाचवलेले आहेत. या विवाह सोहळ्यामध्ये आताच आपण बघितलं असेल, राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी शुभ आशीर्वाद दिलेले आहेत डीसीद्वारे. या जिल्ह्याचे राज्यमंत्री योगेश कदम साहेब आलेले, त्याच्याबरोबर इतरही मान्यवर पाहुणे या सोहळ्याला उपस्थित होते. एकूणच हा सोहळा या ठिकाणी यशस्वीरित्या लग्न लागून संपन्न झालेला आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.